आजचा आमचा जो विषय होता तो मुंबईच्या अधिकृत फेरीवाल्यांचा विषय आहे. मुंबईमध्ये मई 2014 मध्ये जो सर्वे झाला होता त्याच्यामध्ये 99,435 फेरीवाले असे धंदा करत सर्वेमध्ये आले होते. म्हणजे कायद्यानुसार ते सगळे अधिकृत झाले. तर 99,000 फेरीवाल्यांना तुम्ही प्रोटेक्शन द्या, संरक्षण द्या, त्यांचा धंदा चालला पाहिजे. हा पहिला निवेदन आहे. दुसरा निवेदन असं आहे की त्यांनी एक 32,000ची एक यादी तयार केलेला आहे. सांगतात की 32,000 मधून TVCचा इलेक्शन आहे तो चुकीचा आहे. माझा असा निवेदन होता की तुम्ही 99,000 जो फेरीवाले आहेत ना त्यांच्या तुम्ही मतदार यादी काढा आणि त्यांच्यामधून तुम्ही TVCचा एक निवडणूक करा. त्यांनी सांगितलं की आम्ही कोर्टमध्ये असं निवेदन देणार एकदा लिगल ॲडवाईस घेतल्यानंतर. दुसरा विषय आहे तिसरा विषय असा आहे की जो 32,000ची यादी आहे जे सगळे एक अधिकृत फेरीवाले मानले जातात त्यांच्या विरोधात कारवाई होत आहे. चेंबूरमध्ये, मुलुंडमध्ये, बोरीवलीमध्ये त्यांच्या विरोधात कारवाई झालेला आहे. त्यांच्या आम्ही लक्ष असं आता घेतलं की तुम्ही जो अधिकृत आहेत ना त्यांच्या विरोधात कुठल्या प्रकारची कारवाई नाही झाली पाहिजे. त्यांनी सांगितलं की हो हा चुकीचा आहे, आम्ही तो दुरुस्त करणार आणि जो अधिकृत फेरीवाले आहेत त्यांना आम्ही प्रोटेक्शन देणार. यावरती एकूणच आयुक्तांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे आपल्याला? कोर्टच्या एक आहे पण आमचे BMCचा पण दोष आहे. बरोबर. हा जो कायदा आहे 2014 मध्ये बनला. 2014 मध्ये कायद्यामध्ये असं सांगितलं गेलं होतं की तुम्ही 6 महिन्यात TVC टाउन वेंडिंग कमिटीच्या निवडणूक करून घ्या. आज 10 वर्ष झालेलं आहे, अजूनपर्यंत TVCचं इलेक्शन नाही झालेलं आहे. त्यानंतर कोर्टने त्यांना एक चपराक दिला की तुम्ही 29 ऑगस्टच्या पूर्वी TVCचं इलेक्शन करून घ्या. त्याचा ते सांगतात की आमच्यावर एक प्रेशर आहे. तो प्रेशर आहे, चांगला प्रेशर आहे, पण अजून ते कोर्टमध्ये सांगू शकतात की जोपर्यंत जो एक सगळे अधिकृत फेरीवाले मतदार बनून मतदान करत नाही तोपर्यंत TVCचं इलेक्शन एक करेक्ट इलेक्शन नाही.